हॅलो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. तर मंडळी, आज मी करणार होते मुळाच्या शेंगांची भाजी. मला बाजारात पहिल्यांदाच मी ह्या बघितल्या मुळाच्या शेंगा आणि मला त्याची भाजी करून बघायची होती. तर मी त्या आणल्यावर स्वच्छ धुतल्या आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या. एक 3 ते 4 मिनिटं उकळवून घ्यायच्या. 70 ते 80% त्या शिजल्या पाहिजेत, कारण त्या शिजायला वेळ लागतो. ह्या भाज्या थोड्याशा फ्रेंच बीन्स सारख्या दिसतात, लांबट असतात, परंतु त्या मुळ्यासारख्या तिखट असतात. याची कोशिंबीर भाजी असं काहीही करू शकतो आणि ह्या पौष्टिक असतात. तर त्यासाठी मी आधी फोडणी करून घेतली आहे. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग घातलं, हळद घातली आणि कढीपत्ता घातला आणि त्यानंतर ज्या अर्धवट शिजवलेल्या शेंगा होत्या त्या घातल्या आणि परतून घेतल्या. छान परतून घ्यायच्या 1 ते 2 मिनिटं आणि त्यानंतर त्यात आवडीनुसार मसाले घालायचे. मी लाल तिखट घातलेला आहे आणि धणा जिरा पावडर घातली आणि गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही याशिवाय अजून कुठलाही मसाला वापरू शकता. त्यानंतर मी यात मुगाची डाळ भिजत घातलेली होती, ती सुद्धा 1 ते 2 चमचे मुगाची डाळ मी घातली आहे, जेणेकरून त्या भाजीला एक वेगळी चव यावी, कारण ह्या थोड्याशा उग्र असतात. आणि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची. थोडासा वेळ लागतो या भाजीला शिजायला. थोड्या वेळाने परतून बघायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायची. त्यानंतर तुम्ही यात थोडासा गूळ घाला, कारण की ही भाजी थोडीशी उग्र असते, त्यामुळे तो उग्रपणा मोडण्यासाठी यात गूळ घालायचा थोडासा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी छान सर्व करायची. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय बाय.